आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय, पण योग्य भाव नसल्यामुळे त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. कष्ट वाढले, पण उत्पन्न मात्र कमीच राहिले. म्हणूनच गरज होती अशा एका व्यासपीठाची, जे शेतकऱ्यांना एकत्र आणेल, उत्पादन वाढवेल आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देईल. याच ध्येयातून जन्म झाला महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा. एकच उद्दिष्ट, शेतकरी सभासदांना सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनविणे. शेतकरी गट निर्मिती, दर्जेदार बियाणे आणि कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग या सर्व माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सरकारी योजनांचा लाभ आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा संकल्प आज आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. कृषी सेवा हीच ईश्वर सेवा. महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. समृद्ध शेतकरी, सक्षम भारत. शिर्डी नगर परिषद हद्दीतील चारी नंबर 12 ही बंदिस्त करून त्यावर रस्ता करण्याचे नगर परिषदचे प्रयोजन असून येणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून सदर विकास कामे नगरपालिकेने हाती घेतले असून कामास प्रत्यक्षरित्या सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ज्या प्रभागातून ही चारी जाते त्या प्रभागातील ग्रामस्थांनी चारी भूमिगत करण्यास तीव्र विरोध दर्शवलाय. तरीही प्रशासनाने सदर काम सुरू ठेवल्याने येथील ग्रामस्थांनी नगर परिषदेत जात निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. याविषयी तेथील नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की इंग्रजांनी शिर्डीतील हा सर्वात उंचावरील भाग असल्याने या ठिकाणी पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून इंग्रजांनी ही 12 चारी निर्माण केली होती. त्या चारीच्या पाण्यामुळे प्रभाग क्रमांक 7 व 11 मध्ये श्रीकृष्णनगर, प्रसादनगर, माळीनगर, संत तुकाराम नगर, विठ्ठलवाडी आदी वस्त्यांना या चारीच्या पाण्याचा उपयोग होत असतो. या भागात शेती करण्याचे प्रमाण जास्त असून सदर पाण्यामुळे हा भाग नंदनवन बनलाय. या भागात अनेक पेरू, चिकूच्या बागा तसेच शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. सदर चारी भूमिगत केल्यास पाण्याचा पाझर संपुष्टात येणार असल्याने हा भाग वाळवंट तयार होणार आहे. नगर परिषद फक्त 1000 लिटर पाणी देते, त्या पाण्यात शेतकऱ्यांचे भागत नाही. त्यामुळे भूमिगत चारी करण्यास येथील नागरिकांचा तीव्र विरोध असून सदर काम बंद करावे यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. तरीही नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या भावनांना न जुमानता हुकुमशाहीने काम सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. मुख्याधिकारी सतीश दिघे हे मनमानी करून, हुकुमशाही करून हिटलरशाही करत असल्याचा आरोप मुख्याधिकाऱ्यांवर करण्यात आलाय. हे काम कोणत्याही परिस्थितीत होऊ दिले जाणार नसून प्रसंगी 18,000 ग्रामस्थांचा मोर्चा नगर परिषदेवर काढला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. कोणत्या प्रश्नांना तोंड द्यावं लागणार? चारे भूमिगत केल्यावर तर शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न विहिरीला पाणी उतरला पाहिजे. आज जर 4-5 दिवस पाणी आलं तर विहिरीला पाणी येतं. पाणी आलं तर त्याच्यावर ते आमचं 1.5 ते 2 महिने आमचं त्याच्यावर भागतंय. त्याच्यावर आमच्या जनावरांचं पाणी लागतं. जर नगरपालिकेचं पाणी येतं तर आज फक्त 1000 लिटर पाणी येतंय आणि नगरपालिकेला आमच्या जनावरांना रोज 3 ते 4,000 लिटर पाणी लागतंय. हे त्याच्यावर चारीचं पाणी आलं तर आमचं सगळं नुकसान होणार आहे. आज पर्याय आम्ही शेती आणि जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतो आणि आज आमच्याकडे जरी शेतीवर अवलंबून आहे. आम्ही आमच्या गावात काही क्षेत्र नाही किंवा दुकानं नाही, दार नाही, त्याच्यामुळे आम्ही उद्ध्वस्त होणार याच्यातून. तर जसा हा मुद्दा उद्भवला, आम्ही नगरपालिकेने आमचं म्हणणं न ऐकल्यामुळे आम्ही हा मुद्दा न्यायप्रविष्ट केला आहे. तर आमचं नगरपालिकेला एवढंच म्हणणं आहे का जोपर्यंत न्यायालयाचा जो निकाल येईल तो निकाल येऊपर्यंत हे काम थांबवावं. पण मध्ये 3 न्यायालयीन प्रक्रियेत जवळ 7 ते 8 दिवस गेले, पण नगरपालिकेनं जसा दावा दाखल केला तसं काम दुप्पट गतीनं वाढवलं आणि शिवाय मनमानी पद्धतीनं काम चालू आहे त्यांचं. तर आम्ही आज सकाळी एक मोर्चा काम बंद करायचा मोर्चा नेला. 30-35 शेतकरी आम्ही आजूबाजूचे राहणारे रहिवासी गेलो, काम बंद पडलं आणि त्यांना एक मवाळ आव्हान केलं नगरपालिकेला की तुम्ही जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत तुम्ही चारीचं कोणत्याही प्रकारचं काम करू नये, हे जसेच तसं काम थांबावं. ठिकाणी नागरिकांच्या अतिशय तीव्र भावना आहेत. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये ही चारी भूमिगत करू देणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी अशोक दुशिंग, शिर्डी. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.